प्रेम, विश्वास आणि एका रात्रीत घरात झालेला एक भयानक खून। एका रात्रीत एक हसता खेळता परिवार घरातून अचानक गायब झाला। घराला बाहेरून कुलूप, फोन बंद। शेजारी आणि नातेवाईकांना वाटले कुठेतरी फिरायला गेले असतील, पण हे सत्य नव्हते। एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला गळा दाबून मारले। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद करून थेट यमुना नदीत फेकून दिला। विवाहबाह्य संबंधातून सुरू झालेला हा क्रूर आणि दंडडोक्याचा खेळ एका भयानक खुनावर कसा थांबला, ही आहे आग्रा येथील चांदीचे काम करणारे हरिराम आणि त्याची पत्नी बबली यांच्या जीवनातील थरारक आणि दुर्दैवी कहाणी। घराच्या आत दडलेल्या या क्रूर सत्यावर प्रकाश टाकण्यासाठी तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला सत्य आणि न्याय जाणून घेणे महत्त्वाचे वाटत असेल तर लगेच सबस्क्राइब बटन दाबून या सत्यशोधन प्रवासाचा भाग व्हा। तुमचा प्रत्येक लाईक या निष्पाप जीवाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीला एक ताकद देतो। 2019 सालची गोष्ट आहे। आग्रा शहरातल्या सिकंदरा भागातील राधानगर कॉलनीमध्ये हरिराम नावाचे एक 36 वर्षांचे गृहस्थ आपल्या कुटुंबासह राहायला आले होते। हरिराम चांदीचे म्हणजे सिल्वरचे काम करायचे। त्यांच्या कुटुंबात पत्नी बबली आणि 2 लहान मुली होत्या। वरवर पाहता त्यांचे घर खूप आनंदी वाटत होते। 3 नोव्हेंबर 2019 ची रात्र होती। या रात्री हरिराम, बबली आणि त्यांच्या दोन्ही मुली अचानक त्यांच्या घरातून गायब झाले। हरिराम यांनी आपले घर नुकतेच बदलले होते, त्यामुळे त्यांची फार ओळख नव्हती। पण जेव्हा त्यांचे घर 2-3 दिवस सातत्याने बंद दिसले आणि हरिराम, बबली यांचे फोन बंद येऊ लागले, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना काळजी वाटू लागली। विशेषतः हरिराम यांचे वडील राजबीर यांनी 6 नोव्हेंबर 2019 रोजी सिकंदरा पोलीस स्टेशनमध्ये त्यांची मिसिंग कंप्लेंट दाखल केली। पोलिसांनी तपास सुरू केला। पहिल्यांदा त्यांना वाटले की कुटुंबात वाद झाला असेल आणि ते कुठेतरी निघून गेले असतील, पण जेव्हा पोलिसांनी तांत्रिक तपासणी सुरू केली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले। बबलीचे सिकंदराजवळील दहोत्रा गावात राहणाऱ्या कमल नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते। पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स तपासले तेव्हा त्यांना कळले की बबली आणि कमल यांच्यात सतत बोलणे होत होते। कॉल रेकॉर्डवरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला। त्यांना समजले की हे दोघे त्यांच्या 2 लहान मुलींना घेऊन कुठेतरी पळून गेले आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी बबली आणि कमलला शोधायला सुरुवात केली। तब्बल 13 दिवसानंतर 16 नोव्हेंबर 2019 रोजी दिल्लीत पोलिसांनी बबली आणि कमलला त्यांच्या दोन्ही मुलींसह अटक केली। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली तेव्हा बबली आणि कमल यांनी जो खुलासा केला त्याने पोलिसांनाही धक्का बसला। बबलीला कमलसोबत लग्न करून राहायचे होते। हरिराम या प्रेमसंबंधांना विरोध करत असल्यामुळे त्यांनी हरिरामला रस्त्यातून कायमचे बाजूला करण्याचा निर्णय घेतला। ही फक्त चोरी किंवा पळून जाण्याची केस नव्हती, हा एक थंड डोक्याने केलेला खून होता। 3 नोव्हेंबरच्या रात्री बबली आणि हरिराम यांच्यात याच विषयावरून मोठा वाद झाला। वाद विकोपाला गेला तेव्हा कमल हरिरामच्या घरी आला। दोघांनी मिळून गळा दाबून हरिरामचा खून केला। खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हरिरामचा मृतदेह एका मोठ्या लोखंडी ट्रंकमध्ये व्यवस्थित सील करून ती ट्रंक त्यांनी त्यांच्या गाडीतून नेऊन यमुना नदीच्या खोल पाण्यात फेकून दिली। त्यानंतर दोन्ही मुलींना घेऊन ते दिल्लीला पळून गेले होते। या खुनाच्या गुन्ह्यासाठी पोलिसांनी लगेच बबली आणि कमल या दोघांवर खुनाचे, पुरावा नष्ट करण्याचे आणि बालकांचे कायदेशीर अधिकार डावलण्याचे गंभीर गुन्हे दाखल केले। या घटनेच्या तपासात पोलिसांनी कॉल रेकॉर्ड आणि दोघांच्या कबुली जबाबावर आधारित पुरावे मजबूत केले। पोलिसांनी ट्रंक शोधण्यासाठी नदीत खूप शोध घेतला, गोताखोर लावले, पण हरिरामचा मृतदेह नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे कधीच सापडला नाही। न्यायालयाने या क्रूर कृत्यासाठी बबली आणि कमलला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या घटनेमुळे हरिरामचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। एका विवाहबाह्य संबंधामुळे हरिरामला आपला जीव गमवावा लागला आणि त्यांच्या 2 लहान मुलींना या क्रूर घटनेचे साक्षीदार व्हावे लागले। हा गुन्हा समाजातील विवाहबाह्य संबंधांचे आणि त्यामुळे होणाऱ्या भयानक परिणामांचे एक मोठे वास्तव आहे। न्यायालयाने न्याय दिला असला तरी या घटनेतील क्रूरता अनेक वर्षांपर्यंत लोकांना आठवण करून देत राहील। या घटनेवर तुमचा काय विचार आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।